शिरपूर तालुक्यातील तरडी हिसाळे तोंदे येथील परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त केळी पपई व अनेक पिकांची आमदार काशीराम दादा पावरा यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव यांना धीर दिला। तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याच्या त्यांनी सूचना दिल्यात। यावेळी आमदार काशीराम दादा पावरा, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषद सदस्या बेबीताई पावरा, कुटवाल पावरा, माजी पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, गैभू पाटील, मोहन पाटील, कमलाकर पाटील, योगराज पाटील, मच्छिंद्र पाटील, श्रावण वंजारी, तोंदे उपसरपंच अनिल पाटील, गुलाब पाटील, विनोद वंजारी, अरुण शिंपी, अविनाश पाटील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। सर्व शेतकरी बांधव यांनी शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी असे शेतकऱ्यांनी आपले म्हणणे यावेळी मांडले। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। मी शेतकरी किरण मोहन पाटील आणि हे काल संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान ही घटना झाली। वादळी पावसाने केळीचं नुकसान झालेलं आहे। हो, साधारणतः किती एकर केळी होती? ही 4 एकर केळी होती सर। किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे आपलं? हे कमीत कमी 10 ते 12 लाखाचं नुकसान झालं। विमा होता आपला याचा? नाही, मधली मुदत आहे ना सर। विमा संपण्याची आणि नवीन काढण्याची मुदत आहे। ती मुदत आता वेबसाईट सुद्धा सुरू होत नाहीये। त्यांनी शासनाने 31 तारीख दिलेली आहे। 31 तारखेचा टार्गेट दिलं आहे, परंतु त्यांची वेबसाईट चालू नाही आहे। तो विमा लोक भरायला तयार आहे, पण विमा भरला जात नाही अजून, आणि अशा पिरियडमध्ये हे नुकसान झालेलं आहे। वादळी पावसामुळे या ठिकाणी विशेषतः केळी आणि पपई पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आदरणीय आमदार साहेबांसोबत तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्राध्यापक संजय पाटील आणि इतर सर्व मान्यवरांसोबत आज पाहणी केलेली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्या सर्व शेतांचे संबंधित तलाठी आणि कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे ऑलरेडी सुरू केलेले आहेत। नंतर या ठिकाणी आम्ही हिसाळे आणि तरडी या ठिकाणी सुद्धा भेट दिलेली आहे। सर्व ठिकाणी पंचनामे होतील, कोणी यापासून वंचित राहणार नाही।